अभिनेत्री राखी सावंत सध्या अडचणीत सापडली असून तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। याचं कारण राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। तिच्या या अटकेसाठी तिचा विभक्त पती आदिल खान दुर्रानी जबाबदार असणार आहे। आदिल खान दुर्रानीने राखी सावंत विरोधात दाखल केलेल्या एका तक्रारीमुळे ही अटक होण्याची शक्यता आहे। राखी सावंतने खासगी आणि आक्षेपार्ह चित्रफिती सोशल मीडियावर शेअर केल्याचा त्याचा आरोप आहे। याशिवाय राखी सावंतने काही मीडिया चॅनेल्सना आपले व्हिडिओ दिले होते। आदिल खान दुर्रानीने तक्रार केल्यानंतर राखी सावंतने अटकेपासून सुरक्षा मिळवण्यासाठी दिंडोशी कोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टाने राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे। यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे। यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने आता राजकीय वर्तुळात बैठकांचं सत्र सुरू झालंय। अशातच आता विरोधी पक्षांच्या हालचालींना देखील वेग आलाय। विरोधकांच्या आज झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष करण्यात आलं आहे। बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांना आघाडीच्या समन्वयकपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारल्याची माहिती देखील समोर आली आहे। मला कोणत्याही पदाची इच्छा आणि अपेक्षा नाही, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। इंडिया आघाडीच्या व्हर्च्युअल बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर एकमत झालं, त्यामुळे आता काँग्रेसला येत्या लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे। छत्रपती शंभूराजांचा 343वा राज्याभिषेक सोहळा येत्या मंगळवारी 16 जानेवारीला राजधानी किल्ले रायगड होणार असून तो शेतकऱ्याच्या हस्ते पार पडणार आहे। या सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलं आहे। गेली 9 वर्षे शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने रायगडावर विविध संकल्पनांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे। यंदा पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचं आयोजन केलं असून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्याच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न होणार आहे। जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सुखी व्हावा म्हणून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतीविषयी धोरण अवलंबून दुष्काळी परिस्थितीत रयतेला आधार दिला। शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, मुलुखगिरी करत असता आपणास जो जिन्नस लागेल तो त्याचा योग्य मोबदला देऊनच घ्यावा। हाच शिरस्ता छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती थोरले शाहू महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांनी घेतला आणि काळानुसार बदल करत शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी योगदान दिले होते। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्याच शेतकऱ्याच्या हस्ते या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा केला जाणार असल्याचे सोहळा समितीने सांगितलं। कोल्हापूरच्या सदरबाजार येथील एका प्रार्थना स्थळातील वर्चस्ववादातून झालेल्या खुनी हल्ल्यात महम्मदखान तोताखान पठाण हे गंभीर जखमी झाले। सदर बाजार येथील भर चौकात ही घटना घडली। 3 ते 4 हल्लेखोरांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात पठाण गंभीर जखमी झाले आहे। त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। दरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अज्जकुमार सिंदकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात पठाण यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालय आणि सदर बाजार परिसरात तैनात करण्यात आला होता। पुण्याच्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे कार चोरणाऱ्या या टोळीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे। भरत खोडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे। तर अजीम सलीम पठाण हा या कार चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे। अजीम पठाण हा विमान प्रवासाने दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यात जाऊन काही सहकाऱ्यांच्या मदतीने 4 चाकी वाहन चोरी करायचा।
चोरी केलेली 4 चाकी वाहने तो महाराष्ट्रात आणून कमी किमतीत काही लोकांना विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात दरोडा विरोधी पोलीस पथकाने अजीम सलीम पठाण, शशिकांत प्रताप काकडे, राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर, महेश भीमाशंकर सासवे, प्रशांत माने, विकास माने, भारत खोडकर, हाफिज, इलियास आणि रसूल शेख या 10 आरोपींना बेड्या ठोकल्या आहे।